आणि वापरा बायोनिकचे व्हिडिओ पाहतात त्यांच्यासाठी एक सल्ला संदेश म्हणून तुम्ही काय सांगाल की बाबा वापरा बायोनिक कंटिन्यू वापरलं पाहिजे का नाही? नाही, मी आता साहेब 2012 पासून केळी करतोय. प्रत्येक औषधाचा ह्याचा त्याला मला सगळ्याचं माझी माहिती आहे. बरोबर. पण ही डोस सोडल्यामुळं बऱ्यापैकी चांगला रिझल्ट मला तर जाणवला. आता शेतकऱ्यांनी ती डोक्यात किती घ्यायचं आणि किती नाही ते त्यांनी ठरवावं. पण एकदा वापरा बायो ऑर्गॅनिक वर एक प्लॉट तुमच्या मार्गदर्शनाखाली करावा, 100% त्या शेतकऱ्याला येशील असं मला खात्री वाटते. साहेब नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. अमोल मधुकर पालवे, राहणार ओझरे, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. ओके. तर आपण जे आता ही केळी ही गिनीगाव लावलेलं तिथनं ते अगदी त्या पलीकडे लिंबापर्यंत तिथं मी तुमचा थोडवा निडवाय डायरेक्ट. हो. तर ही केळी जी आता आहे ही आपण उभा राहिलेलो, तर ही जी लागण तारीख किती आहे? 20 जानेवारी. 20 जानेवारी 2026 आणि आजची तारीख किती आहे? तारीख किती? 17 आहे. 17 मे. 17 मे 2026. आता आपण काय करणार आहे की ह्या केळीला हितनं पुढं वापरा बायोनिकचं मार्गदर्शन देणार आहे. आता बघितलं थोडस बांधाच्या कडची ही झाडं थोडी बारीक आहेत, ही झाड ही लाईन बी बघितली थोडीशी बारीक आहे. पण आतमध्ये बघितलं तर अशी केळी आहे नाही असा विषय नाही. माझ्या डोक्याला जसं आता ही हात माझा जे तोर आहे ते तोर ह्याचा पाला आहे, हे बघितले तर उंची माझ्या खांद्याला आहे असं आत्ताची कंडिक्शन. आता तुम्ही हितनं पुढं तुमच्या आहे शेड्यूल मध्ये वापरा बायोनिकचं मार्गदर्शन वापरणार आहेत. म्हणजे आता तुम्ही भट्टी लावलेलं खत डाव्या आणि उजव्या बाजून दुखून टाकले. आता बघितलं तर सिंगलच ड्रीप आहे, पण तुम्ही ज्यावेळेस आता बांधून घेणार आहेत आज आणखी यात भेसळ टाकणार आहे तर डबल ड्रीप करणार आहे. डबल ड्रीप करून बांधून झाल्यानंतर आपला डोस चालू करणार आहे. तुमची वैयक्तिक अपेक्षा काय आहे की बाबा ह्या केळीमधून तुम्हाला काय भेटावं की जेणेकरून तुम्ही तुमच्या शेड्यूल मध्ये वापरा बायोनिकचं मार्गदर्शन वापरायचंय. म्हणजे या शेड्यूल मध्ये वापरा बायोनिक वापरायचं म्हणजे खर्च वाढला, मग खर्च वाढतोय तर अपेक्षा काय? आपल्याला अपेक्षा काय, मी तुमचं बरेच व्हिडिओ बघितले आणि त्यात मला रिझल्ट बऱ्यापैकी तुमचं जाणवलं. आणि मग म्हणलं आता नुसतं बघून नाही, आपण बी प्रयत्न करावा, वापरूनच बघावं. म्हणून मी तुम्हाला आपला फोन केला. आणि अपेक्षा काय ह्याचा 40+ बुंदा व्हावा आणि एक 30 किलोचा घड रास कमीत कमी. म्हणजे रास्तेची 40च्या प्लस आणि आपलं 11 महिन्याच्या आत केळी निघून जावं, लागणीपासून 11 महिन्याच्या आत निघाली. हे घेण्यापाठीमागचा काय उद्देश आहे की आज असे तर येणाऱ्या प्रत्येक एक दीड महिन्याच्या अंतराने किंवा महिन्याच्या अंतराने आम्ही ज्यावेळेस तुमच्याकडे येऊ त्यावेळेस आपल्याला हे लोकेशनला हा कोपरा तिथं तुमचं गिनी गवत वगैरे काही नाही आणि ह्याचा बुंदा आणि त्याचा बुंदा आणि शेवटचा दिवस आपल्याला शेवटचा दिवस कुठला घ्यायचा आहे ज्या वेळेस तुमचं बॉक्स पॅकिंगला गाडी येणार आहे त्यावेळेस कमीत कमी 4 गड तरी आपल्याला त्या काट्यावर टाकायचे. 30 प्लसचे आहेत का? 30 प्लसचे आहेत का? बरोबर. आणि केळीच्या हितलं बी बुंदे मोपू आपल्या साईडला बी बुंदे मोपू की सरासरी बुंद्याची साईज काय ही फक्त का करायचं की मला काय म्हणायचं आज मार्केट असं चाललंय आपण जे लोकेशन हलवता व्हिडिओ काढतोय तुमचं मनोगत घेतोय तुमच्याकडून तारखेचा उल्लेख करतोय आज मार्केट असे की जिथं चांगलं झाड आहे तिथं जाणं डायरेक्ट शेवटचा व्हिडिओ घ्या बघा आमच्या कंपनीचा रिझल्ट कसा आहे. आता ह्याच्यावर आपण काहीच बोलायचं नाही समज नाही आलं की इशारा काढते कोण कोणावर कसा विश्वास ठेवतं का ठेवतं कशात ठेवतं ह्याच्यावर काहीच बोलायचं नाही. माझे स्पष्ट मत असे माळकऱ्याला माळकरी आवडतो चोराला चोर आवडतो लबाडाला लबाड आवडतो सत्याला सत्य आवडतं जे तुम्ही ठरवायचं की आपण कोण आहे ना आपल्याला कोण पाहिजे. आपल्याला फक्त बघा तुम्ही म्हणताय का नाही 10-10.5 महिन्यात केळी होते आपल्याला 10-10.5 महिन्यात केळ जावावी थंडीच्या अगोदर जावावी ही अपेक्षा. तुमची अपेक्षा चुकीची काहीच नाही कारण प्रत्येक आई वडिलाला वाटतं माझा पोरगा हे शिकून चांगल्या नोकरीला लागावा. तसं तुम्ही ह्याला कष्ट खर्च करत असताना वेळ देत असताना पीक आपलं जर नेमकं कुठल्या तरी प्रॉब्लेमच्या टायमिंगला जर त्याची हार्वेस्टिंग घेत असेल रेट आपल्याला कमी घ्यावा लागत असेल त्याच्या अगोदरच जी घेतलेली काळजी ती म्हणजे आपलं यश. आपण जे म्हणतो ना की मी माझ्या पद्धतीने सगळे प्रयत्न करतो पण मला यश काय येत नाही तर यश कुठल्याही क्षेत्रातला कुठलाही जो माणूस तज्ञ आहे आणि ज्याच्याकडे ज्ञानाचा गर्व नाही असा कुठलाही माणूस असू द्या कुठल्याही क्षेत्रातला त्याला गुरु करून घेणं गरजेचं आहे. कारण दिशा आणि दशा दोनच शब्द आहेत. दिशा नाही भेटली की दशा ठरली. दिशा आपल्याला भेटली की दशा आपल्याकडे कधी येणार. त्यासाठी ज्ञानात बरं प्रत्येकाने आपण घेणं जसं गरजेचं तसं तुम्ही जे थोडक्यात वापरावर वळालाय तर मी आज तुम्हाला एक शब्द देतो की आपण पूर्वावस्थेचा व्हिडिओ काढत असताना शब्द देतो की तुम्ही आमच्यावरती ठेवलेला विश्वास आणि तुम्ही सांगताय की थंडीच्या आधी केळी आली पाहिजे हे 2 शब्द आपण ठेवलेला विश्वास
जे काय तुमचं 30+ पाहिजे, थंडीच्या आधी केळी आली पाहिजे, 11 महिन्याच्या आत गेली पाहिजे लागणीपासून. तर तुम्ही आता आमच्याकडे देताय 17 मेला. तर जी काय केळीत बदल होते ते आपण आहे असेच येणाऱ्या दिवसात 1-1.5 महिन्याच्या अंतराने आणि हार्वेस्टिंगच्या टायमाला व्हिडिओ घेऊन तुमचं मनोगत हे घ्यायचं कशासाठी, ज्यांना वाटतंय की आम्ही आमच्या पद्धतीने कष्ट करून खर्च करून वेळ देऊन आमची पिकं अपेक्षित काय येत नाही त्यांच्यासाठी द्यायची दिशा. याच्या पाठीमागचा काहीच उद्देश नाही. दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहे. धन्यवाद. साहेब नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. अमोल मधुकर पालवे, गाव. राहणार वगैरे, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. तर आपण आता ह्या प्लॉटला वापरा बायोनिक्स मार्गदर्शन 17 मे 2026 ला दिलते आणि तुम्हाला दोन डोस दिलते, बरोबर आहे का नाही? तर ते दोन्ही सोडले का? सोडले. तर पहिला डोस सोडल्यावर तुम्हाला किती दिवसांनी जाणवलं की बाबा वापरा बायोनिक मध्ये खरंच हे जसं बोलतात सांगतात तसं? एक 5-6 दिवसात मला हे ग्लिचिंग ही ती वाटायला लागली. प्लॉट एकदम थांबला होता, वय खाल्लं होतं. हा पण तुम्ही औषध दिल्यानंतर मी सोडताना जरा उशीर केला सोडायला. बरं. पाणी कमी असल्यामुळं पाणी जरा हे झाल्यावर मी पाण्याच्या ऍडजस्टवर मी सोडलं. पुढे गेला. हा डोस पुढे गेला हम्म. आणि सोडल्यानंतर मला ग्लिचिंग ही चांगली दिसायला लागली. हिरवळपणा, त्याच्यावर पावडर, म्हणजे ग्रोथला गेला. मी बघत सरांना फोन केला, तुम्हाला फोन केला मला वाटतं की रिझल्ट आहे म्हणून. त्याची दोन पाल्याच्या मध्ये जे अंतर आहे पाहिजे. हा हे काय खाली गच्च धरले ना औषध सोडल्यावर पुन्हा वर बघा हिथं गच्च धरले, हिथनं अंतर पुन्हा पडलं. आणि आता झूम करून जर कॅमेरा घेतला तर पूर्ण प्लॉट वरती काळू. हा काळ आज तारीख किती? नाही काय नाही काय नाही. आजची तारीख किती बरं? आज 12 ऑगस्ट. हा 12 ऑगस्ट 2026 म्हणजे येणाऱ्या 17 ऑगस्ट 2026 ला 3 महिने मी येऊन पूर्ण होत्यात. पण पाण्याअभावी थोडासा डोस पुढे गेला, पण 2 डोस घेतले. जे काही शेड्यूल प्रमाणे दिलं त्या पद्धतीने तुम्ही सोडले. प्लॉट मध्ये जे वय खाल्लेलं ते बाजूला निघालेले. आणि आता बघितलं तर निस्वन सुरू आहे. आपण 1-2 खाडांचे फोटो बी आतमध्ये, निस्वन कशी सुरू आहे, काय गड कसे पडतात ते बी जाऊ. ही जी आता गड पडलाय थोडक्यात, त्या 2 फणीच्या मध्ये अंतरी आहे. आता आणखी आता ही अंगठा आलाय बरं का. आपण आता ठेवणाऱ्या फण्या किती बघू. 1 2 3 4 5 6 7 8 9 8 फण्या ठेवल्या तरी चालते. म्हणजे हा अंगठा ही बी फणी काढली तरी चालते, म्हणजे 8 फण्या ठेवल्या तरी चालते. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे, दांडा चांगला आहे. ही जी गड आहे ह्याला कोरा चांगल्यात, कारण ही जी वाद आहे हा जर लांबडा नसेल आणि ह्याला जर ताकद नसेल तर खाल्लं ताकद ह्याला भेटली नाही इथंच कळत. म्हणजे हे वय खाल्लेलं केळी ही, म्हणजे आता ह्याच्यापासून बी तुम्ही आमचं न वापरता खूप केळी छान आणलेली, पण आता समाधान मानायची पर्याय नाही काय. कारण वय खाल्लंय त्यात वापरा सोडलंय मग चांगलं आलंय नाही असा विषय नाही. आपण हे धावतोय का, आपण जे बोलतोय त्या शब्दात तसंच इकडे जरी महाग आहे असे वळले तुम्ही तरी अवघा इथं निस्वन, अवघा ही गड इकडे येतोय, अवघा इकडं, अवघा ही बी बघा थोडंच पुढं आलं तरी चालतं. म्हणजे अशा पद्धतीने निस्वन चालू आहे, बरोबर आहे सर? आणि आतमध्ये बघितलं तर ही जी बाउंड्री पाहिजे, म्हणजे थोडक्यात खाल्लेलं वय बाहेर काढलं, गप्पा सुटला, ही पहिला गप्पा आहे सर, बरोबर आहे ना? हो. ही पहिला खाली गप्पा ही गच्च आहे, हे खालचा गप्पा आहे. सोडल्यानंतर ही बाउंड्री ही वर पाला वगैरे एकदम. आता बुंदा पाहिजे असं झालं नाही, आम्ही बी कबूल करतो, पण पाणी पाहिजे तसं नव्हतं त्याच्यामुळे. पाणी नसल्यामुळे काय पाणी जातं. गडी एका चढ एकच त्याचे, म्हणजे लय फाण्या पडल्या नाहीत, 8-9 फाण्यात, पण 2 फणीच्या मध्ये अंतरी कोरा चांगल्यात, वादा चांगला आहे. चांगलं. आता बारीक विचार केलं तर तिथं डबल ड्रीप आहे बघा बरं का. इथं पाण्याअभावी जास्त काही करता नाही आलं. डबल ड्रीप आहे, माती चांगली, आणि मातीत बघा हात कसं जात. मुळी हे रानात गांडूळ पण झाल्यात, आपण मागाशी पण उखरले. हो मुळी जमीन भुसभुशीत आहे, कुठं कसं उखरा, हे सगळं मुळीचं जाळच आहे.
पण तुम्ही जे थोडक्यात वापरा बायोनिकचं मार्गदर्शन घेतले तर 2 डोस घेतले वापरले आज रिझल्ट दिसतोय. तर जे थोडक्यात आपण म्हणतो की वेळेनुसार झाडाची वाढ व्हायला पाहिजे, खाल्लेलं वय बाहेर निघायला पाहिजे, वापरा बायोनिककडे जो खर्च करतोय तो पण कारणी लागतोय का नाही, ह्याच्याबद्दल जे काही आपले युट्यूबला शेतकरी पाहतात की ज्यांचं वय खाल्लंय किडीनी आणि वापरा बायोनिकचे व्हिडिओ पाहतात, त्यांच्यासाठी एक सल्ला संदेश म्हणून तुम्ही काय सांगाल की बाबा वापरा बायोनिक कंटिन्यू वापरलं पाहिजे का नाही? नाही, मी आता साहेब 2012 पासून केळी करतोय. प्रत्येक औषधाचा ह्याचा त्याला मला सगळ्याचं माझी माहिती आहे. बरोबर. पण ही डोस सोडल्यामुळं बऱ्यापैकी चांगला रिझल्ट मला तर जाणवला. आता शेतकऱ्यांनी ती डोक्यात किती घ्यायचं आणि किती नाही ते त्यांनी ठरवा. पण एकदा वापरा बायो ऑर्गॅनिक वर एक प्लॉट तुमच्या मार्गदर्शनाखाली करावा, 100% त्या शेतकऱ्याला येशील असं मला खात्री वाटते. म्हणजे तुम्हाला जो अनुभव आलाय तोच मग मला बी तीच म्हणायचं होतं का आम्ही तुम्हालाच का बोलायला होतो. आज आम्ही कंपनीकडे कामाला आहेत, आम्ही त्या कंपनीकडे कामाला आहे म्हणून आम्ही आमच्या वापरा बायोनिकचं चांगलंच म्हणू. हा हा बरोबर. पार्ट वेगळा आहे. हा बरोबर. नाही, हजारो कंपन्या ह्या शेतीमध्ये काम करतात. कोणी म्हणतंय आमचा एक डोस वापरून बघा हा आणि पुन्हा ती रिझल्ट नाही आला की त्याला फोन उचलणार नाही. कुणी बी सांगते काय हो काय आमचा 1000 रुपयाला एकदा वापरून बघा, हा तर काय उपयोग नाही त्याचा. म्हणजे इथं आणि आता हो का मी त्यावेळेस डोस घेतला, हा तर तुम्ही आज फोन करून माझ्याकडे तुम्ही आला. हा जर तुमच्या औषधात काय पॉवर नसती तर तुम्ही मग विषय इकडे म्हणजे आलाच नसता. बरोबर आहे. ही एक खात्रीच आहे. खरं आहे ना. नाही खात्री आहेच म्हणून आम्ही तिथे काम करतोय. पार्ट वेगळा आहे. पण आपल्याला ही व्हिडिओ काढण्याचा पाठीमागचा उद्देश काय आहे की आज जसं तुम्ही कष्ट करताय, आपले खूप शेतकरी कष्ट करतात, खर्च करतात, वेळ देतात, पण पीक जर वय खात असेल आणि निघणारं जे उत्पादन आहे ही झालेल्या खर्चाचं परतफेड करून देत नसेल, ही जी जाणीव शेतकऱ्याला कुठल्या गावांना जाणवते की कुठलं असू द्या, त्या शेतकऱ्यांसाठी आपण ही दिशा द्यायचा प्रयत्न करतोय. हा बरोबर. कारण मला काय म्हणायचं आज तुम्ही आमच्याकडे अगदी 5 महिन्याची काहीतरी केळी झाल्यानंतर आले. हो हो जर कदाचित तुम्ही आमच्याकडे सुरुवातीपासून असते हो हो तर ही केळी कशी असते ही मी सांगायची गरज नाही. हो बरोबर. त्याची थोडी का व्हायना प्रचिती तुम्हाला 100% आणि भेटली. काय त्यात निसर्गाने थोडी ह्या वर्षी शेतकऱ्याला थोडस केलं. पाण्याअभावी जरा थोडस ही झालं, नाही तर अजून बी ते नियोजन वेगळं असतं. कारण पाण्याला लाईट एक पाहिजे अशी टिकली नाही. हा. दुसरी गोष्ट टेम्परेचर होतं. तिसरी गोष्ट ज्यांच्याकडं पाणी होतं त्यांच्याकडे लाईट नव्हती, ज्यांच्याकडे लाईट होती त्यांच्याकडे पाणी कमी होतं. हा. आणि ज्यांच्याकडे दोन्ही होतं त्यांच्या केळी आज बी चांगल्यात, नाही असा विषय नाही. मग विषय काय होतो की दिशा आणि दशा 2 शब्द आहेत. पण साहेबांनी जसा आज अनुभव घेतलाय, जर काही शेतकऱ्यांना असं वाटत असेल आम्ही आमच्या पद्धतीने खर्च आणि कष्ट करून आमचं पीक वय खातंय, तर मला वाटतंय की वापरा बायोनिकला तुम्ही स्वीकारा आणि सुरू करा. तुमचं खाल्लेलं वय 100% बाहेर निघल, तुमचं अपेक्षित उत्पादन निघाय पाहिजे ते 100% निघाल्याशिवाय राहणार नाही. तर तुम्ही हे जे घेतलेलं मार्गदर्शन आहे आमचं वापरा बायोनिक त्याच्यावरती समाधानी? 100%. ओके. ह्याचं उलट मला तर आता वाटतंय की ह्याचे 2 डोस सुटायला पाहिजे. पाऊस जर पडला असता 2 डोस सुटला असतं तर अजून वेगळं चित्र दिसलं असतं. म्हणजे आपल्याकडून ते कमी झालेत असू द्या, पण जो मिळालाय रिझल्ट त्याच्यावरती तुम्ही समाधानी? 100%. आणि जी गल्लं जसं गल्लं अजून साहेब करप्याचा एकही हात ह्याच्यावर मारलेला नाही, जे करते जाणवत नाही. जाणवत नाही. म्हणजे झाडात बळ आहे हो ती 100%. काळू की सांगते, तुम्ही हो. सुद्धा बोलायची गरज नाही. म्हणजे तुम्ही जे आमच्या वापरा बायोनिकचं जसं युट्यूबला आम्ही धावतोय ह्याच्यात सत्यता आहे. 100%. साहेब ते एक दीड एक महिना झाला असेल मी औषध सोडून. त्या औषधाचा वास अजून तिथं त्या जिथून सोडलंय तिथं वास येतोय अजून. म्हणजे मला भगत सर म्हणलं की ही आम्ही म्हणलं औषधात काय आहे, तर ही म्हणली भूक वाढवते. म्हणजे आपण जे टाकलेलं आहे ते अपटेक करून द्यायचं आणि ती हे करून द्यायचं काम वापरा बायो ऑर्गॅनिक करते. एक औषध आपलं जे आहे रोवर हे भूक तयार करतं, हा गुरुत्र आहे ती भूक भागवतं. हा तसंच जमिनीत जे आपले पडून खतं आहेत म्हणजे दाणेदार वॉटर सोलेबल असो नाही शेणखत लिंडीखत मळी कुठलंही असो त्याचं विघटन करणे, अपटेक करणे आणि जमिनीत वातावरण निर्मिती ठेवून टाकलेल्या खतांचं विघटन होऊन मुळीला सतत अन्नद्रव्याचा पुरवठा करणे म्हणजे वापरा बायोनिक स्वीकारणे. हो ह्याची परिस्थिती झाडच सांगतं. हो. तुम्ही मी किती बोललो तरी पाहणाऱ्यांना वाटणार आहे की हे यांची जाहिरात चालली. हा, नाही. ही जाहिरात नाही चालली, कष्टकऱ्यांना दिशा द्यायचं काम चाललंय. हो बरोबर आहे का? हो. तर तुम्ही जसं गल्लं तशी माहिती दिली त्याबद्दल आमच्या वापरा बायोनिक कंपनीकडून शेतकऱ्याने एकदा वापरावं, वापरा एकदा वापरून वापरा एकदा आणि अनुभव घ्या. वापरल्याशिवाय आणि अनुभव आल्याशिवाय हा शेती करताना खरं जे बळ पाहिजे आतून मनाला ते वापरा बायो ऑर्गॅनिक वापरल्याशिवाय लक्षात येणार नाही, ते वापरल्याशिवाय बी हा. कळणार नाही. हा
तर तुम्ही अगदी तळमळीने सगळं सांगितली माहिती त्याबद्दल वापराबाई ऑर्गॅनिक कंपनीकडून तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.